माझ्या म्हातारपणामध्ये गाठी मिळते, मला आधार होईल, म्हातारपणामध्ये मला जीव लावेल, मला तो सांभाळेल. खरं तर कुठल्याच अपेक्षा धरून नाही, कुठल्याच अपेक्षा नाही. श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामध्ये हा फार महत्वाचा संदेश आहे. श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रातल्या बारकाव्याकडे जर बघितलं तर श्री दत्तात्रय प्रभू सांगतात, तुम्ही संसार करताय ना, करा, परंतु संसाराला मात्र अपसाध्य कधी समजू नका. आमची पद्धत कशामुळे झाली? संसाराला आम्ही साध्य समजतो. संसार हा कर्तव्य भावनेने करता आला पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे. झालं, माझ्या पोटी आता मुलं जन्माला आलेले आहेत, तर त्या मुलांना माझ्या बरोबरीचं करणं हे माझं कर्तव्य आहे. आता त्या मुलांना मला सांभाळावं की न सांभाळावं हे कर्तव्य मात्र त्या मुलांचं आहे. आपण त्याच्यामध्ये गुंतूच नाही. आपली भारतीय संस्कृती अशा पद्धतीने सांगते की म्हणतात की बापाचे चप्पल मुलाला आले, बुटं ते मुलाला आले की त्यांनी समजावं की आता आपला संसार संपलेला आहे, आता आपण संसारामध्ये लक्ष घालू नये. पण आमच्या आत्याबाईचा खरा संसार सुरू होतो सूनबाई आल्यानंतर. कारण आत्याबाईने पहिलं जे जीवन असतं ते जीवन फार त्रासामध्ये घालवलेलं असतं. मग आता सून आल्यानंतर आत्याबाईला बदला घ्यायचा असतो. मग आत्याबाईला कोणीतरी सांगतं, अहो आता सून आली, नातू झाला, सोडा, लागा जरा अध्यात्माच्या मागे लागा, जरा देव धर्म करा. आत्याबाई म्हणते, असं कसं काय, आता तर नातू बघितलं, आता तर गळ तोडलं बघितलं नातूचं, आणि तुम्ही म्हणता आता सोडा, आता कसं काय सोडा. इतक्या दिवस मी किती त्रास सहन केले काय सांगू तुम्हाला. कुठल्याच बाईने एवढा त्रास सहन केला नसेल तेवढा त्रास मी सहन केला. मग आता मी कसं काय नको आधी जातो काय सोडे. त्या वेळेला सगळं सोपवण्यासारखं आहे, सगळं सोपवण्यासारखं. मदरसा बघा, जी मदरसा दत्तात्रय प्रभूंची भक्त आम्हाला पाहायला मिळते. आपले मुलं बिघडू नये म्हणून बाळपणीच त्या मुलांवर अध्यात्माचे संस्कार तिने लावले. तुम्ही तुमच्या मुलांना पाळण्यामध्ये जेव्हा झोपवता त्यावेळेला तुम्ही गाणी म्हणता, तुम्ही अंगाई गीत गातात. मदरसा तिथे तत्वज्ञान शिकवते त्या मुलांना की शुद्धोसी बुद्धोसी संसार माया परिवर्तितोसी. या संसारामध्ये तू गुंतू नको. हा संसार म्हणजे चिखल आहे, घाण चिखलासारखा हा संसार आहे. तुला जर तुझ्या जीवनाचं जर भरभर करून जर घ्यायचं असेल ना, तुला परमेश्वराची भक्ती करता आली पाहिजे. मदरसा कोणत्या वेळेला मुलांना सांगते, जे पाळण्यामध्ये झोपलेले मुलं आहेत त्या मुलांना, की ज्यांना आईने सांगितलेलं कळत देखील सुद्धा नाही, त्या मुलांना सांगते. आमचे बाबा येतात, मुलं मोठे झाले, उपदेश देऊन टाका. आता नाही ना बाबा, एवढ्या लवकर उपदेश देऊ का, आता शिकून नोकरीला लागतात. आता थोडस त्याला घेऊ द्या, थोडीशी मजा, थोडस त्याला प्रपंच करू द्या, मग त्याला आम्ही उपदेश देऊ. आणि मग नंतर कधीतरी जबरदस्तीने त्याचे कान फुकले जातात. कधीतरी तो नाम ऐकतो. नाम ऐकल्यानंतर बाबाने मला कोणतं नाम सांगितलं हे त्याला नंतर कधी आठवत नाही. फक्त शिक्का लागला असतो की आम्ही फक्त उपदेशी आहोत. पण उपदेशांची आचारसंहिता कोणती आहे ती कुठे त्याला माहिती, तिला त्याला माहितीच कसं काय उपयोग आहे, काहीच उपयोग नाही. बालपणापासून संस्कार घेणं गरजेचं आहे. मदरसेने बालपणापासून संस्कार केले आणि म्हणून महेशपती सारखं जे नगर एवढं समृद्ध असलेलं वैभव, परंतु जसे मुलं 10-12 वर्षाचे झाले त्यांनी या राज्याचा त्याग केला आणि सह्याद्री पर्वतावर निघून गेले श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करण्यासाठी. एकच मुलं, अरे त्याच्यावर कुठले संस्कार दाखवले नाही, दिले नाही. अध्यात्मापेक्षा राज्य धर्माचे संस्कार त्याच्यावर दिले, वाया गेले. शेवटी श्री दत्तात्रय प्रभूंना शरण आला म्हणून कुठे वाचला. पुत्र कशासाठी पाहिजे याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. संसार करत असताना संसार हे माझं साध्य नाही, तर संसार हे माझं कर्तव्य आहे आणि परमेश्वराला प्राप्त करणं हे माझं अंतिम साध्य आहे. नियोजन असावं. श्री दत्तात्रय प्रभूंकडे नियोजन आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा जो वेळ आहे ठरलेला
अगदी त्या वेळेमध्ये श्री दत्तात्रय प्रभू त्या वेळेमध्ये जिथे पोहोचतात म्हणजे पोहोचतात. एक क्षणाचाही विलंब श्री दत्तात्रय प्रभू कधी करत नाही. आता माझ्यासारखे असतात किरणदादांना म्हणतो येतो अर्धा तासात आणि येतो 1.5 तासात. कसे आपण श्री दत्तात्रय प्रभूंची उपासना करू शकतो? नाही करू शकत आपण श्री दत्तात्रय प्रभूंची उपासना. तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार तुम्ही साजरा करताय ना, तर अवतार साजरा करत असताना आपल्या कृतीचा उपहार तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंना समर्पित करा. आपल्या कृतीचा उपहार एक पराठाचा उपहार आहे आणि दुसरा आहे कृतीचा उपहार. लीळाचरित्रामध्ये सुद्धा अशा अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळते की ज्यांनी कृतीने परमेश्वराची उपासना केलेली आहे. फुलं देवाला आपण समर्पित करतो का? आपण समर्पित करतो कारण आमच्या जीवनाला फुलांसारखा सुगंध लाभलेला नाही आणि म्हणून झाडाची फुलं तोडावी लागतात आणि ते फुलं देवाला त्याचे समर्पित करावे लागतात कारण तो सुगंध आमच्याकडे नाही. म्हणून आम्हाला त्याचा आदर करावा लागतो. आम्ही देवाला आरती वाढतो. आमचं जे जीवन आहे ते जीवन तेजपुंज जीवन आमचं नाही, ते सात्विक जीवन आमचं नाही. त्या जीवनाला कुठली चकाकी नाही आणि म्हणून आम्हाला त्या पंचवार्गीचा काय करावा लागतो की आधार घेऊन तो भाव तेथे परमेश्वराला समर्पित करावा लागतो. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंना नेमकं काय आवडतं याचा विचार करत असताना श्री दत्तात्रय प्रभूंच्या या चरित्रामध्ये असे अनेक संदर्भ आहेत की त्या संदर्भांचा जर विचार जर केला तर खऱ्या अर्थाने श्री दत्तात्रय प्रभूंचा आपला फार जवळचा परिचय. भीती वाटते ना आपल्याला, हे अवतार बरे वाटतात पण दत्तात्रय प्रभूंबद्दल एक आदरयुक्त भीती आपल्या अंतःकरणामध्ये असते. फार कडक अवतार म्हणतात दत्तात्रय प्रभूंचा अवतार. श्रीकृष्ण महाराज म्हणतात चांगले आहेत, चक्रधर स्वामी तर म्हणतात आपलेच आहेत, गोविंद प्रभू तर राहुळ माय राहुळ बाप आहे. पण दत्तात्रय प्रभू जवळचे जरी वाटत असले तरी दत्तात्रय प्रभूंबद्दल एक आदरयुक्त भीती सुद्धा वाटते. विधी करत असताना चुकलं नाही पाहिजे कारण श्री दत्तात्रय प्रभू काय करते ते सांगता येत नाही. अशा प्रकारचा एक भाव आपल्या अंतःकरणामध्ये असतो. श्री दत्तात्रय प्रभूंना जर जाणून जर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने ते जाणून घेणं गरजेचं आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या पित्याची निवड केली ज्याच्याकडे तप आहे. पुत्र प्राप्तीसाठी एका पायावर ज्याने 100 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे निराकार असलेल्या परमेश्वराची. तुम्हाला फक्त 5 आठवड्या करायला सांगितले असतात पण 5 आठवड्या सुद्धा आपल्या व्यवस्थित होऊ शकत